हे आय थिंक हे सोयाबीन लावलेलं आहे. आय थिंक मी 100%च सोयाबीन आहे. कारण की आमच्या विदर्भात पण सोयाबीनच लावतात ना, म्हणून मला नक्की माहिती आहे की हे सोयाबीनच आहे. आणि माहिती नाही कोणाचं शेत आहे, मी शेतामध्ये घुसली आहे इथे. अगदी खूप सुंदर 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 वातावरण आहे. म्हणजे 2025मधली सर्वात ब्युटिफुल मॉर्निंग म्हटलं तर हीच मॉर्निंग आहे. मला शब्दात मांडता येत नाही, एवढा मला आनंद होतो आहे. आणि शेतात येऊन तर खूपच जास्त आनंद होतो मला. असं नाही की काम करायला होतं म्हणून, कारण की काम मी अगदी खूप कमी प्रमाणात केलेलं आहे. अगदी आजोळी होती ना, तेव्हा मी माझ्या घरी म्हणजे आजोळी काम करायची. ते पण मला माझे मामा आजी काम करायला नको म्हणायचे, कारण की ते बोलायचे की तू अभ्यासच कर, काम वगैरे काही करू नको. मातीमध्ये पाय ठेवून मला अगदी छान वाटलं आणि खूपच मज्जा येत आहे. चप्पल काढून टाकली आहे मी आणि मला खूपच आनंद होत आहे, शब्दात मांडता येत नाही, खूप छान वाटत आहे. आणि तिकडे खूप जास्त नारळाची झाडं आहेत आणि इतकी ब्युटिफुल मॉर्निंग आहे. मला खूप खूप जास्त आनंद झालेला आहे. मामाच्या घरी पण पहिल्यांदाच आली मी इकडे नाशिकला, माझे मामा राहतात तिथे आणि अगदी रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे. पण मी कधी आलीच नव्हती आणि आज येऊन मला खूप जास्त आनंद झाला. आणि विशेषतः म्हणजे मी सकाळीच उठले आणि फिरायला आली, कारण की इतकं सुंदर वातावरण आहे ना इकडे, खूपच छान वाटत आहे, खूप मस्त, खूप छान. आणि नॅचरली हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत असेल मे बी तुम्हाला. खूप छान पक्ष्यांचा किलबिलाट आहे. आय नो की आपलं मोटिवेशनल चॅनल आहे, पण तुम्हाला माहिती आहे का मोटिवेशनलचा सर्वात मेन मुद्दा काय आहे की आपल्याला रोज सकाळी लवकर उठून कुठेतरी बाहेर जाऊन नॅचरली फ्रेश हवा घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही अशा चांगल्या वातावरणात राहत असणार, म्हणजे शेतात बागेत, तर तुमच्या इतकं लकी कोणीही नाही. कारण की शहरातल्या लोकांना कार्बनिक हवा जास्त मिळते, नाही मिळत आम्हाला चांगली हवा, कारण की एवढं प्रदूषण आणि एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स, त्याच्यामुळे आपला निसर्ग कुठे हरवून गेला कळतच नाही. पण आज मी माझ्या मामाच्या गावी म्हणता येईल, कारण की माझे मामा नाशिकमध्येच राहतात, पण थोडं मेन सिटी सोडून थोडं दूर राहतात आणि अगदी सुंदर वातावरण आहे. मी 6 वाजताच मामाच्या घरातून बाहेर पडले आणि इथे फिरत आहे. इतकं सुंदर वातावरण आहे. अगदी मला माझ्या गावाची आठवण आली. आमचं गावचं वातावरण पण शेतातील खूपच सुंदर आहे. मी आमच्या गावाला खूप मिस करते. तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत असेल, येतोय ना? पक्ष्यांचा किलबिलाट ऐकल्याने आपला माइंड खूप खूप फ्रेश होतो. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं सकाळी लवकर उठा आणि जा निसर्गामध्ये आणि पक्ष्यांचे किलबिलाट ऐका. हे झाडं तुम्हाला काय बोलतात ते ऐका. निळेभोर आकाश बघा. हे बघा, ॲक्च्युली आज व्हाईट दिसत आहे, पण आकाशाला निळं म्हणतात, म्हणून निळंभोर आकाश बघा. सो आजची मॉर्निंग मला खूपच जास्त आवडली. मला व्हिडिओ असं टाकायचं म्हणून नाही, पण माझ्या आनंदातील प्रत्येक क्षण मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतो, म्हणून मी आजचा व्हिडिओ टाकत आहे. कारण की मी खूप पुढच्या क्षणात माहीत नसतं काय होईल, म्हणून आत्ताचा क्षण, आत्ताची ही वेळ इतकी आनंदाने जगा, इतकी आनंदाने जगा की तुम्हाला वाटलं पाहिजे की यार मी काही जगले मस्त. कारण की माहीत नसतं ना आपल्याला उद्या काय होणार, परवा काय होणार. मागे खूप गोष्टी झालेल्या आहे, पण मागच्या गोष्टी आठवून किती दिवस जगायचं, नाही का? कोणत्याही प्रकारचा पास्ट असतो, वाईट चांगला, विसरून जा. कारण की आपण पास्टमध्ये जाऊन जगू शकत नाही. आणि आपण फ्युचरचे स्वप्न बघू शकतो, पण आपल्याला नाही माहीत की फ्युचर तसंच घडेल. आणि प्रेझेंट आपल्याकडे आहे ना, तर तो प्रेझेंट इतका आनंदाने जगायचा, इतका आनंदाने जगायचा, फुल ऑन मस्ती, बिंदास लाईफ. आणि माझं तर हा थॉटच आहे की जिथे मी जाईल तिथे फुल ऑन मस्ती, बिंदास लाईफ. मला नाही माहीत की माझं वय काय आहे, मला नाही माहीत मी किती मोठी आहे, मला नाही माहीत की मी कोण आहे. मी सगळं विसरून जाते आणि आत्ताच्या क्षणाचा एकदम आनंद घेते.
आणि मला खूप जास्त आवडलं आजचा दिवस, आजची मॉर्निंग. आणि आमचं सकाळी सेशन असतं ना, तर त्या सेशनमध्ये सकाळी 5लाच उठवतात आणि मी रॉबिन शर्माचं बुक वाचलेलं आहे 5 AM क्लब. त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे की सकाळी लवकर उठा, कारण की तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ राहील आणि तुम्ही एक्स्ट्रा आनंदित जगा. कारण की खूप सारे लोक झोपलेलेच असतात आणि आपला जन्म फक्त झोपण्यासाठी थोडी ना झाला. म्हणून लवकर उठा आणि निसर्गाचा आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या. छान वाटलं मला. आणि हे शेत एकदम स्वच्छ करून ठेवलं आहे कोणीतरी, खूप मस्त. थँक्यू त्या शेतकऱ्याला ज्याने इतकी छान शेती बनवलेली आहे आणि मला थोडा इथे फिरायला, फेरफटका मारायला चान्स भेटला, म्हणून मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच.